निश्चितच समीर पाटकर सर मोठा सामना या ठिकाणी आपल्या भेटीला आलाय. दरम्यान या ठिकाणी जागृती महिला मंडळ यांचं सुद्धा पवेल मध्ये आगमन झालेलं आहे. भैरवनाथ क्रिकेट मंडळ गुडेगर आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. मंगेश ठोंबरे कृपया यायचं आहे. तुमचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. क्षितिज कदम यांच्या शुभ हस्ते मंगेश ठोंबरे अतिरिक्त खेळाडू यायचा पॅव्हलियनमध्ये. लाटवण संघाचा अतिरिक्त खेळाडू मंगेश ठोंबरे यांचा सत्कार केला जाणार आहे. क्षितिज कदम यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण याच्या टॉस का बॉक्स मध्ये मैदानामध्ये सामना. राकेश ठोंबरे यांनी सुद्धा यायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये या ठिकाणी पंच इशारा करताय. सामना चालू होतोय. लाटवण संघ प्रथम गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज सज्ज झालाय ऋषिकेश आणि डीसीसी सावरी मार्फत कृपया मॅच चालू आहे. आपण बाहेर से जितू पाटील कृपया आपण यायचं आहे. जितू पडेल यांचा सत्कार केला जातोय. क्षितिज कदम यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉक्स मध्ये कृपया प्रेक्षक वर्गाने बाहेरून जा. नक्कीच मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्ग पाहतोय आपण. सामना चालू होतोय. लाटवण संघ प्रथम गोलंदाजी मार्क होती ऋषिकेश आणि डीसीसी सावरी संघामार्फत फलंदाजी मार्क होती पाहतो आपण सुजित आणि कौशिक स्ट्राईक वरती, सुजित नॉन स्ट्राईक वरती. जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी ऋषिकेश पंचांच्या डाबाजूने उत्तुंगाचा फटका. फाईन लेगच्या दिशेने चेंडू दन 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 वन बाउंस चाललाय. चेंडू सीमा पार चौकार खणखणीत 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्यात त्या ठिकाणी जोरदार चांगला थ्रो झाला होता. मात्र बाल वाचवले. जर डायरेक्ट हिट झाला असता तर या ठिकाणी धोका होता सुजितला. परंतु तसं या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये. नशिबाने चांगली साथ दिली आहे सुजित याची. आता मात्र जीत करून परतावं लागेल. पुढील चेंडू या ठिकाणी अतिशय सुरेख सुरुवात म्हणता येईल डीसीसी सावरी संघाची. ऋषिकेश तिसरा चेंडू खेळण्यासाठी तयार. फलंदाजी मार्क होती पाहतोय डावखुऱ्या हाताचा सुजित. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय. मोठा फटका मारायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. काही पे निघाय काही पे निशाण या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. आणि मात्र या चेंडू निर्धाव विसावलाय. कृपया शेवटची अनाउन्समेंट आहे. जर या ठिकाणी जेवण कोणाचं राहिलं असेल तर कृपया करून आपण यायचं आहे. जेवण करून घ्या. या ठिकाणी जेवणाचा काउंटर बंद केला जाणार आहे. जेवणाचा काउंटर बंद होतोय त्यामुळे लवकरात लवकर या. हो 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 पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. चेंडू निर्धाव विसावलाय. चेंडू बाहेरचा आहे. ऑफ साईडचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने जर बॅट येते तर बॉल आणि बॅटचा संपर्क होऊ शकतो. आपण प्रत्येक चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे बॉल आणि बॅटचा संपर्क होणं काहीसं कठीण होतंय. कारण चेंडू बाहेर ठेवला जातोय आणि क्षेत्ररक्षण त्या दिशेने सजवलेलं आहे म्हटल्यानंतर आता मात्र नाही चुकणार. ज्याच्यासाठी थांबलो होतो 2 चेंडू निर्धाव खेळले. आता मात्र तिसरा चेंडूवरती केलाय करारे प्रहार. आलाय बिग 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 षटकार.
थँक्यू डीजे. असं म्हणतात ना मित्रांनो, जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. बघा 2 चेंडू खेळले त्या फटक्यासाठी, परंतु मात्र नाही थांबला. तिसरा चेंडू खोदून काढला. चेंडू चालला सीमा पार. षटकार 6 धावाने. धाव संख्या वेगाने 11 वरती. गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज पाहूया कोण आहे. गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र 11 धावा. 4 षटकांचा सामना असणार आहे. 20 चेंडू खेळायचे आहेत. त्यामधील 5 चेंडू खर्च झाले आहेत. 15 चेंडूंचा अजूनही सामना करायचा आहे. आणि मात्र आक्रमक कौशिक याला पवित्रा घ्यावा लागणार आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल. सामना अजूनही बॅलन्सिंग जर बघितलं तर लाटवण संघ आणि डीसीसी संघ समीकरण बघितलं पहिल्या षटकाचं तर 50-50 आहे. 6 चेंडू 11 धावा म्हणजे एवढं मोठं लक्ष नाही आहे. परंतु जर विचार केला गोलंदाजीचा तर पाठीमागच्या सामन्यात बघितलं होतं आपण 6 चेंडू या ठिकाणी डिफेंड केले होते. पहिला चेंडू या ठिकाणी कल्पेशाचा. पुन्हा एकदा स्विंग इन मिसचा प्रयत्न. ऑन साइडला वारंवार एकच फटका खेळवला जातोय. सुरेख गोलंदाजी कल्पेशाची पाहायला मिळाली आपल्याला. पहिला चेंडू ऑफ साइडला बाहेर राखण्याचा प्रयत्न केला गेला. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडलाच खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी होणार नाही, कारण तेवढं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि थ्रो सुद्धा तेवढा चांगला होता. त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानून धावसंख्या 12 वरती थांबलेली. आता मात्र एक आक्रमक फलंदाज पाहायला आपण, ज्याने पाठीमागच्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार मारला होता. तसे षटकार येत आहेत का पाहावं लागेल, कारण गरज आहे डीसीसी संघाला. डीसीसी सावरी नक्कीच या ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट मंडळ, नवतरुण विकास मंडळ गुडेकर यांच्याबरोबर. आणि या ठिकाणी झेल टिपलाय. बॅक टू डग आउट. बाद झालाय. सूरज गॉन. थँक्यू डीजे. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय संदेश. काहीतरी डगआउट मधून संदेश घेऊनच गेला असेल. मात्र तो संदेश किती लागू होतोय आपल्या संघाला डीसीसी सावरीला बघावं लागेल, कारण लाटवण संघ अतिशय चांगलं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विशेष करून कल्पेश 3 चेंडू आतापर्यंत खर्च केले. 3 चेंडूवरती एकच धाव, 1 विकेट खर्च केले आहे. पुन्हा एकदा स्विंग मिसचा प्रयत्न. हो, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, मात्र त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगलंही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे पॉईंटच्या दिशेने. आणि गोलंदाजी ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. हे कौतुक करावं लागेल लाटवण संघाचं, कारण ज्या दिशेने आपल्याला गोलंदाजी हाताळायची आहे त्या दिशेने आपण वारंवार चेंडू गोलंदाज फेकतायत आणि त्याच दिशेने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. त्यामुळे फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळत नाही आहे. पाहूया आता या ठिकाणी. हो, पुन्हा एकदा स्विंग इन मिसचा प्रयत्न, म्हणजे बाहेरचा चेंडू आत वळवण्यामध्ये यशस्वी होतोय वारंवार गोलंदाज. षटक समाप्त झाले दुसरं. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 14. हॅलो, धाव संख्या 14. 2 षटक समाप्तीनंतर एक बाद. धाव संख्या 14. आता मात्र गणेश गोलंदाजी मार्क वरती लाटवण संघामार्फत आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजी पाहिली आपण. ऋषिकेश 11 धावा खर्च केल्या आहेत. कल्पेश अतिशय सुंदर गोलंदाजी, 1 विकेट 3 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र गणेश
काय फटका सजवलाय, आल्या आल्या केलंय स्वागत. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. टाटा बाय बाय षटकार. थँक्यू. या ठिकाणी कौशिक जर पुढचे चेंडू थांबतो ना, जास्तीत जास्त स्ट्राईक पूर्ण करतोय, तर डीसीसी संघाला लाभदायकच ठरणार आहे. हो 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 हो, ब्लॉक होल, ब्लॉक होलचा चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू. डिफेन्स केलाय मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी गांगरलाय. धावचीतच्या स्वरूपात विकेट मिळेल लाटवण संघाला. निश्चितच डीसीसी संघ या ठिकाणी एक खेळाडू आणखी बाद. नवीन फलंदाज महेश पुन्हा एकदा समोर सरसवण्याचा प्रयत्न सफळ झाले. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच त्या ठिकाणी 2 धावा होईल, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना काहीसे गोंधळले, मात्र त्या ठिकाणी 2 धावा नाही थांबू शकले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. धावसंख्या आतापर्यंत 22 वरती आहे. जर आपण बघितलं तर अजूनही एक षटक शेष आहे. या षटकातले अजूनही 2 चेंडू शेष आहेत आणि टोटल जर बघितलं आपण तर एकूण 7 चेंडू खेळायचे आहेत आणि 7 चेंडूवरती जर कौशिक आक्रमक झाला तर सन्मानजनक स्कोर या ठिकाणी मिळू शकतो. आणि झालाय आक्रमक. चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सरळ या ठिकाणी झेल टाकलाय आणि धावचीची संधी, धावचीची संधी आणि बाद. त्या ठिकाणी जीवनदान मिळालं, मात्र इकडे नाही सोडणार. गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. अजूनही गणेशाच्या षटकातला एक चेंडू शेष असणारा आता नवीन फलंदाज अमेय कदम, कृपया पवेलियन कक्षामध्ये यायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा नवीन संदेश घेऊन आलेला, आणखी एक संदेश संघासाठी. काय संदेश घेऊन आलाय पाहूया. हो हो, समोरच्या दिशेने चेंडू, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट नाही त्या ठिकाणी थांबू देणार. आणखी एक खेळाडू बाद. थँक्यू. यानंतरचा होणारा सामना रातांबेवाडी विरुद्ध गणेश कोंड, दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना रातांबेवाडी विरुद्ध गणेश कोंडचा सामना असणार आहे. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय नरेश. स्ट्राईक वरती नरेश असेल, नवीन फलंदाज असेल, नवा अनुभव असेल, मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी येणारे 5 चेंडू. षटक समाप्त झाले स्ट्राईक एंडला. आता मात्र महेश असेल, महेश आणि नरेश यांची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि अथर्व गोलंदाजी मार्ग वरती. पहिला चेंडू अथर्व याचा आखू टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला भिरकवायचा होता, चेंडू पायावरती आदळलाय. निश्चितच लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 24 धावसंख्या होती पाहायला मिळते आपल्याला. अजूनही 4 चेंडू असणार. 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा धावफलकावरती गोळा करण्यामध्ये यश मिळते डीसीसी सावरी संघाला. कारण आतापर्यंत जर आपण बघितले तर जवळजवळ पाठीमागचे 3 सामने हे लो स्कोरिंगचे झालेले आहेत. हा ही सामना तसाच होतो का, की येणाऱ्या
4 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळतात. आता मात्र पंच आमच्याकडे निश्चितच वळतील. अतिरिक्त बाहेरचा चेंडू पाहायला, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. 1 धाव अतिरिक्त मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते 25 धावसंख्येवरती. मला वाटतं पाव शतक पूर्ण झालेला आहे. अर्ध शतक धावफलकावरती लागेल का? कारण अजूनही बघितलं आपण तर या षटकातले 4 चेंडू आहेत शिल्लक. या 4 चेंडूवरती किती मोठे प्रहार येत आहेत यावरती तुमचं धावफलक किती उंच जाईल हे सांगेल. परंतु दरम्यान आपण पाहिलं तर लाटवण संघ अतिशय आक्रमक गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहे. मात्र येणाऱ्या 4 चेंडूवरती ही आक्रमक गोलंदाजी कुठेतरी भेदून काढते का फलंदाजी डीसीसी सावरी संघाची बघावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू अथर्व याचा पुन्हा एकदा पंचांच्या डाव्याने मारा करण्यासाठी सज्ज. सरळ फटका, फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. या मात्र चूक होते का बघावी लागेल आणि झालाय चूक. चेंडू चाललाय सीमा पार, ऑन द रोप आलाय 6 धावांसाठी षटकार. बाउंड्री पंच त्या ठिकाणी काय सांगतात बघा. आणि उत्तुंग असा षटकार पाहिला आपण. अतिशय चांगला फटका. ओहो, क्षेत्ररक्षक चुकलाय त्या ठिकाणी, अंदाज नाही आलाय आणि चेंडू 6 धावाने धावसंख्या एकदम वधारते 31 या धावसंख्येवरती. पुन्हा पुढचा चेंडू फुलरलेचा चेंडू आहे. निश्चितच या ठिकाणी नो चेंडू घोषित झालाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? निश्चितच नाही होणार या ठिकाणी. आता मात्र सुपर हिट मजा आहे. आता सुपर हिट मजा आहे कारण आलाय या ठिकाणी फ्री हिट. फ्री हिट आलाय. या फ्री हिटचा फायदा फलंदाजी मार्गवरती पाहू आपण. महेशला कामगिरी करावी लागणार आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. या फ्री हिटने संघाची मोमेंटम बदलू शकते. येतोय का तो फ्री हिट? षटकारांसाठी पाहूया. ओहो, आणि आलाय या ठिकाणी चेंडू चाललाय ऑन द रोप. टाटा बाय बाय. षटकार 6. थँक्यू डीजे. बघा एक मोमेंटम किती चेंज होऊ शकते. आपण पाहिलं 3 षटकामध्ये आखडून धरलेला या ठिकाणी. आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू आलाय. 1 बाउन्स येतोय का? चौकार 4. थँक्यू. आता मात्र डीसीसी लाटवण संघाचा झोपलेला वाघ जागा झालाय. पाहिला आपण धावसंख्या बघितली तर 43 वरती डीसीसी लाटवणचा संघ. पुन्हा एकदा जोरदार अपील आणि सरळ पंचांचा बोट हवेमध्ये. या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. षटक समाप्त. 4 षटक समाप्तीनंतर डीसीसी सावरी संघ एकूण 43 धावा आणि लाटवण संघ जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान असणार आहे. कमान डीजे. थँक्यू. या ठिकाणी रातांबेवाडी विरुद्ध गणेश कोण संघ आणि युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष सन्माननीय अमोल वैराग यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक झालाय आणि नाणेफेक विजयी झालाय रातांबेवाडी संघ विजयी. आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय एक सुमधुर संगीत ऐकूया सुमित डीजे मार्फत आणि पुन्हा एकदा येऊया सेकंड इनिंग कडे. कमान डीजे.
चला चेक हाल हाल चेक 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 हाल हाल चेक हाल चेक. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आपण भैरवनाथ क्रीडा मंडळ नवतरुण विकास मंडळ गुडेगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता. जसं उल्लेख केला की भैरवनाथ क्रीडा मंडळाचं सहकार्य आहेत, त्यांच्या जोडीला नवतरुण विकास मंडळाची साथ आहेत, गुडेगर ग्रामस्थ मंडळानं दिलेला मदतीचा हात आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं जागृती महिला मंडळ जे आपल्या बरोबर गुडेगर गावाचं आहेत. आता काही महिला भगिनी देखील आपल्या मंचावरती पोहोचल्या आहेत, त्यांचेही स्वागत आहेत कारण प्रत्येकाचा वाटा महत्वाचा आहे. आज जशी गुडेगरचं आपण पाहिलं तर महिला भगिनी आल्या आहेत, ज्येष्ठ नागरिक आले आहेत, यंग खेळाडू आले आहेत, लहान मुलंही आले आहेत. म्हणजे संपूर्ण आता खऱ्या अर्थानं गुडेगरच्या गावातील बराचसा जो प्रेक्षक वर्ग आहे तो सध्या या ठिकाणी आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. मॅच मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. एका बाजूने पाहिलं तर लाटवण, दुसऱ्या बाजूने DCC सावरी जो दत्त मंदिरचा संघ आहेत. या दोन संघांना आपण पाहतात रफ अँड टफ वाला मॅच आहेत. मागे षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली. जसं या मैदानावरती आपण V24च्या मैदानावरती येतो ना, त्यावेळी एक गोष्ट असते, इथे तुम्ही बॅटिंग करताना गोलंदाजांची अग्निपरीक्षा असते. बॅटरला मैदानाच्या मध्ये त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं असतं. पण आज मैदानाच्या मध्ये कोण चांगली कामगिरी करणार याच्यावरती लक्ष आहे. तर दुसऱ्या बाजूने रातांबेवाडी आणि गणेश कोण देखील आता पुढच्या मॅचची वाट पाहतात. जसा विशाल मांजरेकर बाबा यांनाही आपण पहिलं टॉसला त्या ठिकाणी आले होते आणि रातांबेवाडीचे कॅप्टन देखील आपण त्या ठिकाणी पहिलं टॉस रातांबेवाडीच्या बाजूने गेलात. त्यांनी सांगितलं बाबा प्रथमतः फिल्डिंग करू आम्ही टॉस जिंकल्यानंतर. आता लाटवण काय या धावेंचा पाठलाग करतोय का? रन करायच्यात बरोबर 4-4. आता रन करायच्यात 4-4 मैदानावरती लाटवणला मारायच्यात 4. किती 4 मारणार किती 6 मारणार त्याच्यावरती लक्ष आहे. पहिला बॉल, पहिला बॉल लोअर पुलटस बॉल मिस केला. मैदानाच्या मध्ये मिस नाही केला, सरळ चेंडू त्या ठिकाणी बरोबर हिटही झालाय. फलंदाज बाद, आउट. थँक्यू. डीजे वाल्यानं गाणं पॉवरफुल लावलं. तर हे गाणं कधी वाजेल माहिती का? आता खरं वाजणार आहे, कारण आता महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या. डीजे सुमितला पण परफेक्ट माहित आहेत आता निवडणुका जवळ आल्यात, प्रत्येक जण हेच गाणं वाजवणार आहे. विकेट मैदानाच्या मध्ये पहिल्याच बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. 44चं लक्ष आहेत. दर्जेदार आयोजन असलेली स्पर्धा भैरवनाथ क्रीडा मंडळ. सकाळी आपण श्री गणेश आर्टिस्ट म्हणून या मैदानावरती कौशिकी जाधव उपस्थित होते. गुडेगर टीमचं नाव त्याने अगदी रेखाटलं होतं. त्यानंतर अमोलजी वैराग यांचे नाव त्यांनी रेखाटलं आणि या फ्रेम बनणार आहेत. कारण आपण केलेली प्रगती, आपण करणारं काम याची दखल घेत असताना एखादा कलाकार आपलं नाव जर खऱ्या अर्थानं त्याच्यावरती रेखाटत असेल तर भैरवनाथ क्रिकेट क्लबसाठी देखील ती महत्वाची गोष्ट होती. तीच गोष्ट अमोलजी वैराग यांच्यासाठी देखील तितकीच इम्पॉर्टंट होती. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दांडी गुल करत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजानं दाखवली यष्टी, गोलंदाजानं वाकवली, आउट. थँक्यू. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत. विकेटचा कॉलम्स आहेत आता पुढे येतोय आणि तो पुढे येतो मैदानाच्या मध्ये. तिथे खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये धावा करायच्यात बॅटिंग करणारी टीम लाटवणला. पण DCC सावरी दत्त मंदिर सध्या मैदानाच्या मध्ये चांगली गोलंदाजी प्रामुख्यानं मैदानाच्या मध्ये दाखवतायत. पुढचा बॉल, फटका चांगला खेळलाय, बॉल चाललाय हवेमध्ये आणि विकेटची हॅट्रिक.
मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जात आहेत. चेहऱ्यावरची स्माईल संदेशच्या सर्व काही दाखवत आहेत, कारण त्याने लगातारचे 3 विकेट घेणारा हा पहिला खेळाडू या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. वा संदेश. थँक्यू. ओम साई स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हला जर पाहिलं तर ॲक्शन रिप्ले तितका इंटरेस्टिंग होता, कारण काय घडलं तिसऱ्या बॉलवरती त्या ठिकाणी मात्र झेल टिपला आणि तो त्याच्यानंतरचा आनंद होता. सुरेख सुरेख. धपलकावरती धावा अजून खातं ओपन केलं जात नाही. विकेट विकेट विकेट. साधी म्हणता येणार नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. हो आतमध्ये होते, त्यांना भेदत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. थँक्यू. गाण्यामध्ये वाजलं आता तरी देवा मला पावशील का. पैशाला तितकं महत्व नव्हतं. पूर्वी तुमच्या ट्रॉफ्या पाहिल्या जायच्यात, तुमची ट्रॉफी कशी असायची, त्या ट्रॉफीला जास्त महत्व असायचं. आता तसं नाहीये. आता आधी विचारतात बाबा स्पर्धेमध्ये प्राइस किती आहे. आता प्रत्येकाचं लक्ष कशावरती आहे, नोटांवरती आहेत, पैशावरती आहेत. आधी प्राइस विचारतात बाबा प्राइस किती आहेत, 25 की 50. ट्रॉफीवरती बऱ्याच जणांचं लक्ष नसतं. म्हणून पूर्वीचं क्रिकेट ते पूर्वीचं क्रिकेट होतं. काही आपले आजी माझी खेळाडू बसतात गुडेगर गावातील, त्यांनाही माहित आहे त्यावेळी पैशाला तितकं महत्व नसायचं. बाबा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असायचं. पण आता तसं नाही आहे. आता ट्रॉफी तर महत्वाची नाही, पहिला पैसे बघतात किती आल्यात पॉकेटमध्ये. तुमची पण फरमाईश येणार. धावपलकावरती धावा जर पाहिलं तर 5. 1 ओव्हरचा केस संपला. 5 धावा. यश मैदानाच्या मध्ये आलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला गेले, स्लाइस केला, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू चाललाय. नाही जसं खिलाडीचं खिलाडी होई होत आहे, जो असली मध्ये संघाचे असले जाणायचे आहेत, विचार करायचे आहेत. पाठीमागे काय घडलं ना, हा विचार केला ना तर कदापि सामना जिंकू शकत नाहीत. पाठीमागच्या 3 विकेटचा विचार नाही करायचं. जसं आज मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, श्रीती जमय्य अमोलचं बाद होणं आणि त्याच्यानंतर गुडेगर संघाला मॅच जिंकून देणं. प्रत्येक वेळी तुमचा तोच बॅटर चालेल असं नाहीये. बाकी 4, 5, 6, 7 या क्रमांकाच्या बॅटरलाही बॅटिंग करायची आहे. त्यांनाही दाखवायचं आहे हो आम्ही देखील काही कमी नाही. क्रिकेटचा खेळ असाच खेळ असतो. जसं एखाद्या वेळी आम्ही नेहमी म्हणतो ना की माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही, तसा क्रिकेटचा खेळ आहे, तोही बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. धावा 9. लोअर फुलटच बॉल पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, जोपर्यंत बॉल फील्ड केलाय. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावपलकावरती. ओव्हर थ्रो. आता बाहेरून पण सांगतात बाबा धावा धाव पळापळ किती रन करणं तुम्हाला गरजेचं अपेक्षित आहे.
धावसंख्या 2 ने मात्र पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 11 धावा. 2 बॉल्स आतापर्यंत केस संपलात. 44चा पाठलाग करायचा, 44 धावाचा पाठलाग करायचा आहे. अजून जवळपास 33 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 33 करायच्यात. 33 करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या मध्ये दमखम दाखवायचा आहे. पुढचा बॉल, ओ माय गॉड, वाईट बॉल. खूपच बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. पंच लगेच वळाला आमच्या दिशेने आणि दर्शवलाय वाईट बॉल. कधी कधी टीम मध्ये एक्स्ट्रा धावा देतात ना, त्या एक्स्ट्रा देखील क्रिकेटमध्ये निर्णायक ठरतायत. आता ही एक्स्ट्रा काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा खळबली मचावेल का? धावसंख्या धावफलकावरती 12. स्वीप केलाय, बॉल चाला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पुढे आलाय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा विचार विनिमय आता नाही करत. 2 धावांवरती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 14. अजून 30 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. येणारे बॉल आहेत 12. 12 चेंडूमध्ये 30 धावेची गरज. पुढचा बॉल, ओ सोडून दिलाय. पंच सांगतायत वाईट बॉल. बाहेरून देखील आता काही आवाज येऊ लागले आहेत. हा बॉल खेळायचा होता, नाही खेळायचा होता, पण बाकी सांगतात बाबा वाईट पण आलाय, त्यामुळे तीही चांगली गोष्ट आहे. वाईट आलाय पण वाईट वेळ संघावरती येणार नाही याची काळजी डीसीसी सावरी संघालाही घ्यायची आहे. हो, आता फटका खेळलाय, सफल झाले. सफल होत असताना बॉलला पाठवलंय. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट कार्यक्रम, चौकार. थँक्यू गणेश भाई, आपके आ जाना से मैदानाच्या आतमध्ये रन येऊ लागल्यात. थोडी स्माइल पण आलाय. लाटवांच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर थोडी स्माइल येऊ लागल्या आता हळूहळू. फटका खेळलाय पुन्हा मात्र समोरच्या दिशेने फटका सजवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुजित पुढे आलाय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. भाग मिल्का भागवाली कहाणी आणि दुसरी धाव होईल की नाही आता तिसऱ्या पंचानं यावं लागेल. अगदी कंट्रोल रूम, टीव्ही रूम मध्ये यावं लागेल, तिथे पाहावं लागेल. भरपूर काही गोष्टीवरती सध्या चर्चा होणार आहे. ज्यावेळी बॅट आली त्यावेळी ती स्लाइस झाली, नाही झाली. बॉल हातामध्ये होता, तो यष्टांना लावलाय, नाही लावला, ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. धगधग 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 होऊ लागल्यात. अगदी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या देखील, बॅटिंग करणाऱ्या टीमच्या देखील. कारण ती असं क्लोजली डिसिजन असतं. ज्यावेळी तुमची फेकी येतात त्यावेळी तो बॉल पकडला जातो, हातामध्ये येतो का नाही, की आधी हात लागतो यष्ट्यांना, ह्या सर्व काही गोष्टी पंचांना पाहायच्या असतात. आणि तिसऱ्या पंचांकडे ज्यावेळी विचारपूस केलं, ज्यावेळी तिसरे पंच ते थोडं जवळून पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. आता बाकीच्यांचं लक्ष हे तिसऱ्या पंचांवरती आहे. थोडं पाहण्याचा प्रयत्न पुन्हा होणार आहे. झूम केलं जात आहे सध्या. रोलिंग रोलिंग होत आहे, कीप रोलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया काय घडलंय. बॅट ज्यावेळी आली, पंचांच्या मनामध्ये डाऊट होता, त्यावेळी ती तो बॉल हातामध्ये पकडला, तो यष्टांना लागलाय का नाही या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केलाय. आणि तिसऱ्या पंचानं सांगितलंय इट्स अ नॉट आउट, नॉट आउट. एकवीस झालेले आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजून 23 करायचे आहेत. अर्ध्या झाल्यात, अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त करायच्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांमध्ये तुम्ही 21 केल्यात. आता 10 मध्ये तुम्हाला करायचे 23. मजा येणार या मॅच मध्ये. पुढचा मॅच रातांबेवाडी वर्सेस गणेश कोण या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. गणेश कोणचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय निलेशजी मांजरेकर साहेबांना आपण यापूर्वी या ठिकाणी पाहिलं. चला थोडं घाई करा. सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका, कारण घड्याळामध्ये टायमिंग जे आहेत ना ते पुढे पुढे जाऊ लागले. 3 वाजण्याच्या आपण जवळपास आलेलो आहोत. कौशिक मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती. छोटा पॅक बडा धमाका म्हणून नेहमी पाहिलं जात आहेत. कौशिक पोस्टुरे पहिला बॉल घेऊन थांबल्यात थोडं थांबल्यात. अविनाश सर दर्शवत असताना त्या ठिकाणी थोडासा रनअप मध्ये पुन्हा एकदा चेंजेस होत आहेत. 10 बॉल मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्या 23. मजा येणाऱ्या मॅच मध्ये
कौशिक पोस्टुरे तयार होत आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर देखील तयार आहेत. पहिला बॉल लोअर फुलटस बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, घेतलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन, गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळतात. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्या 23. पहिल्या बॉलवरती कौशिक पोस्टरने विकेट मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये प्रसाद दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला गणेश, तो सध्या नॉन स्ट्रायकर वरती उभा आहे. चर्चा एका गोष्टीची नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा होणार आहे. या बॉल नंतर आपण करूयात. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जोपर्यंत बॉल वरती येतील, फील्ड करतील, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 23 झाल्यात. 21 करायच्यात. येणाऱ्या 8 बॉल मध्ये कधीही काही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. आठ बॉलचा खेळ बाकी आहेत. 21 धावेची गरज. पुढचा बॉल कौशिकचा. ओहो, काय बॉल टाकलाय, थोडा बाहेरच्या दिशेने निघाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एका गोष्टीची चर्चा आहे, गणेश इतका चांगला बॅटिंग करतोय, गणेशला स्ट्राईक का दिली नाही? कुठेतरी चुकी लाटवण संघाने केलंय. तुम्हाला ह्या गोष्टी मैदानाच्या मध्ये कळणं गरजेचं आहे, अन्यथा काही गोष्टीवरती विचार विनिमय होऊ शकतो. 7 मध्ये 21 ची गरज. ओ, पुन्हा एकदा चुकी घडलाय बॅट्समॅन कडून. अशा प्रकारचे बॉल बहुधा तुम्ही मिस करायला नाही हवेत, परंतु मिस केले जात आहेत. एक धाव पुन्हा मैदानाच्या मध्ये येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. येणाऱ्या बॉल 6 बॉल मध्ये रन करायच्यात 20. या मॅचला अक्षरशः बदलवून टाकलंय कौशिक पोस्टुरे यांनी. फक्त धावा खर्च केला 3. 6 मध्ये 20. हा बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला की गणेश इतका चांगला खेळत होता, गणेशला पहिल्या बॉलवरती तुम्हाला स्ट्राईक द्यायची होती. लाटवनला जास्त काही नाही करायचं होतं, स्ट्राईक द्यायची होती. क्रिकेटची परिभाषा जाणणं गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ तुमच्या बुद्धिमत्तेचा आहे, माइंडचा आहे. तुम्ही विचार नाही केला ना, कदापि प्रत्येक जण मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करेल, तर प्रत्येकाच्या बस की बात आहे क्या? असंही नाही क्रिकेटमध्ये. तुम्हाला काही गोष्टी समजायच्या असतात, समजायच्या नाही, तुम्हाला मैदानाच्या मध्ये त्या अगदी अभ्यासायच्या असतात. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 20 धावेची गरज आहे. एक मोठा फटका मॅचला पुन्हा एकदा बदलवून टाकेल. चला घाई करा, जास्त वेळ जातोय. रातांबेवाडी आणि गणेश कोण संघ तिथे रेडी आहेत. प्रथमतः फिल्डिंग करेल रातांबेवाडीचा संघ, तोही आता तयार आहेत. शेवटचा बॉल फटका हवेमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, मिस्टेक घडले त्याच्याकडून. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न झालाय, 2 घेतलायत. तिसऱ्याचा प्रयत्न तिथे होऊ शकतो. हो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तिसरा पंचांकडे डिसिजन आलाय, त्यामुळे थर्ड अंपायर पुन्हा बिझी होणार आहेत. टेक्निकल टीम अगदी दाखवतील, तिसरे पंच पाहतील काय ह्या 3 धावा घेण्यात आल्यात की नाही, तिथून आउट झाल्यात, या गोष्टी पाहायला जाणार आहेत. पाहण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यावेळी बॉल यष्टांवरती लागला त्यावेळी ती बॅट स्लाइस झालंय, नाही झाली
ती मध्ये आलाय की नाही आली या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. पाहण्याचा प्रयत्न केला तर तो 1 मिनिट इम्पॉर्टंट देखील आहे. थोडं क्लोज होतं त्यामुळे वारंवार पाहण्याचा प्रयत्न झाला आणि नॉट आऊट पंचांच्या माध्यमातून देण्यात आल्यात. कारण साईड अँगलनं ती ज्यावेळी बॅट ज्यावेळी थोडेसे खाली येण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी समोरच्या अँगलनं त्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न झाला होता. 5 बॉल 17 धावेची गरज. 5-17. सुजित समोर पुन्हा एकदा गणेश. पाहूयात काय घडणार. ओ बाबा पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये थांबल्यात. आता मागच्या षटकामध्ये कदापि लाटवानं काय चुकी केली तर गणेशला स्ट्राईक दिले नाहीत. बाहेरून आवाज आला तर षटकार गणेश मार, पण गणेशला स्ट्राईक नाही दिली तुम्ही. मग गणेशही पाठीमागच्या षटकामध्ये नाही काय करू शकला. त्याचं कारण स्ट्राईक रोटेशन. 5-17. पहिलाच बॉल फटका खेळला हवेमध्ये. प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले परंतु अनसक्सेसफुल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक यू गणेश ऑन फायर नाही आता तो रेग्युलरली फायर झालाय. चौकार 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 खऱ्या अर्थानं त्यानं आतापर्यंत 3 चौकार खेळल्यात. 3 धावा देखील घेतल्या. डबल देखील तो चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये पेश करतोय. धावसंख्या धावफलकावरती 31. अजून करायच्या 13. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. रंगलेला मॅच, रंगलेला सामना. भैरवनाथ क्रीडा मंडळ गुडेगर आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 आपण सर्वजण पाहतायत. दुपारच्या सत्रामध्ये रंगलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर लगेचच रातांबेवाडी आणि गणेश कोंडमध्ये मॅच असेल. परंतु या मॅच कडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुजित तयार पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन. लोअर फुलटच बॉल हवेमध्ये कळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी. घेतलाय झेल. संपलाय खेळ. एकतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावेची अजूनही गरज आहे. येणारे बॉल 3 बॉल मध्ये 13. तेरी मेरी वाली कहाणी 13 मेरा वाला खेळ मैदानाच्या मध्ये आहे. पाहूया 3-13 मध्ये काय इथून मोठे फटके येणार का. काय षटकारांची पुन्हा एकदा आतिषबाजी पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या मैदानाच्या मध्ये रंगल्या आहेत. कारण या 3 बॉल वरती या सामन्याचं सर्व काही भवितव्य आहेत. 3 बॉल पेक्षा या 1 बॉल वरती मॅचचं भवितव्य आहे. हा बॉल या मॅचच्या हिशोबाने सर्वाधिक नाही. चला घाई करा, भरपूर वेळ जातो प्लीज. मला वाटतं की या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त वेळ गेलाय. इतका वेळ गेला तर आपल्याकडे फायनलची मॅच मग कदापि त्या कमी षटकांचे खेळावे लागतील. बॉल पडल्यानंतर मात्र आपण पहिला तर बाहेरच्या दिशेने निघतोय. पंचाने सांगितलं वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. 3-13 होत्या, आता 3-12 आहेत. 3-12. लाटवणवाले संतत बाबा 1-2 तरी असे मारा ना की मॅच जिंकवणारे मारा. पाहूया 3-12. समोर DCC सावरी दत्त मंदिर.
एक चांगला बॉल मॅच मध्ये घेऊन येईल. ओ पुन्हा एकदा कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. मैदानावरती अक्षय आलाय. अक्षयच्या बॅटमध्ये काही बॉल येत नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी तुम्ही खेळतात ना, तुम्ही जागेवरून खेळतात, बाहेर जातात, ते बॅटर ओळखतात आणि त्यानंतर गोलंदाजी करतात. सुजितनं मैदानाच्या मध्ये तेच केलंय. बॅटरला रीड केलं की काय करण्याच्या मूडमध्ये आहे. 2 मध्ये 12. 2-12 बॅटर फिरवले. बॉल चाललाय गॅप मध्ये. तिथे नाही थांबणार. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये आहे. धाब्यांची गरज आहे ती मात्र 8. 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल भैरवनाथ चषकामध्ये. एखादा काही चुकी जर गोलंदाजानं केली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ठरेल. ओ चुकी झालंय. धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड. कधी कधी डोक्याचा वापर करायचा. अशा क्षणी धावायचा आहे. रन घ्यायची होती. नो बॉल टाकलाय गोलंदाजानं. कंपल्सरी चेसिंग आहे. इथून षटकार आला तरी मॅच जिंकू शकणार नाहीत. जर तुम्हाला स्ट्राईक घ्यायची होती, तुम्हाला धावायचं होतं, दुसऱ्या रन साठी देखील तुम्हाला तिथे पोहोचायचं होतं. चुकी बॅट्समॅन कडूनही घडल्यात. जशी गोलंदाजाने केल्या तशी बॅट्समॅन नाही केल्यात. 1 मध्ये 7. 1 मध्ये 7. आता तितका फायदा नाही झाला. तुम्हाला धावायचं होतं आधी, पण धावण्याच्या मोहामध्ये नाही बॅटर आणि कदापि त्या चुकी बॅटर अक्षयकडून घडल्या. म्हणून या छोट्या छोट्या चुकी आहेत. क्रिकेटचा खेळ जसं म्हणतात ना की बॅट आणि बॉल नाही. बॅट आणि बॉल नाही मित्रांनो. क्रिकेटचा खेळ डोक्याने खेळायचा असतो. आपल्या बुद्धिमत्तेने खेळायचा असतो. एक चूक सुजितनं केली होती, पण सुजितनं बाबा अक्षयला म्हटलं थँक्यू, आपण नाही धावला त्याबद्दल. अशा काही गोष्टी मैदानाच्या मध्ये आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. हॅट्रिक विकेट घेणारा संदेश ठरला मॅचचा हिरो. संदेश आपण यावं.